रस्ता प्रामुख्याने त्या ठिकाणी होतो। ज्या लोकांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्यासाठीच हा रस्ता प्रामुख्याने पाटणकर साहेब करण्यात येतोय, बाकी दुसरा कुठला उद्देश नाही। समृद्धी महामार्गामध्ये काय घडलं, आमच्या मागण्या मागायसाठी या ठिकाणी आलेलो आहे। नोटीस देऊन आमच्यावर या ठिकाणी जबरदस्ती दडपण आणत असाल तर मग निश्चितपणे जशास तसं उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा या ठिकाणी राहील। पुढच्या काळामध्ये हे गेले 4 महिने झालं शक्तीपीठ आंदोलनाच्या संदर्भात सातत्यानं कोल्हापूर जिल्हा म्हणून आम्ही भूमिका घेतली आणि ज्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा आज राज्यामध्ये आणि देशामध्ये चालली आहे, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला, दाखवायचे एक आणि करायचे एक अशी भूमिका साधारणपणे सरकारची यामध्ये आहे। कारण की 28 फेब्रुवारी 7 मार्चला याचं पहिलं नोटिफिकेशन आलं। पहिलं शिष्टमंडळ माझ्याकडं 3 मार्चला कागल तालुक्यातनं त्या ठिकाणी आलं आणि त्याच वेळी आपण सगळ्यांनी भूमिका घेतली होती कोल्हापूरकर म्हणून की हा शक्तीपीठ महामार्ग जो आमच्या गरजेचा नाही आहे, जो आमच्या मुळावर उठलेला आहे, जो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आहे, शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे, तो कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही भूमिका आपण घेतली। पहिला मोर्चा 11 मार्चला आपला निघाला। त्यानंतर आम्ही सगळी मंडळी एक 5-6 वेळा या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी बसलो आणि या लढ्याला एक निर्णायक भूमिका देण्याचा निर्णय आम्ही घेतला। आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी यामध्ये भूमिका घेण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि या लढ्याला खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला तो आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाला, याचा मनस्वी आनंद त्या ठिकाणी। आणि म्हणून आज या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा आम्ही 25 तारखेला केली की 18 तारखेला हा मोर्चा निघेल आणि शासनानं या संदर्भातली दखल घ्यावी अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली होती। मी वेगवेगळ्या मुद्द्यावर जात नाही। शक्तीपीठ मार्ग किती किलोमीटरचा आहे काय आता सगळ्यांना पाठ झालेला आहे। आमच्या जमिनी जाणार आहेत एवढाच मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी। आमच्यावर नांगर हे सरकार फिरवणार आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आज या जिल्ह्यामध्ये 89% शेतकरी हे 2 एकराच्या आतले शेतकरी आहेत। आज ह्या जर शक्तीपीठ झाला तर आमचा शेतकरी देशोधडीला या ठिकाणी जाणार आहे। पर्यायी मार्ग ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की विमानानं ज्याला जायचं आहे त्यानं विमानानं जावं, कशाला 8 तासानं गाडीनं गोव्याला या ठिकाणी जावं, अगदीच वेळ कमी आहे त्यानं विमानानं जावं, परंतु कुठंतरी वेळ कमी पडतो या पद्धतीचे एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळी या ठिकाणी करतायत। हा मार्ग कुणी मागितला नव्हता, कुणी निवेदन दिलं नव्हतं। आज तुळजाभवानीला पंढरपूरला जाणारा अनेक भक्तवर्ग आहे। या महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रावर सोयी सुविधा नसल्या तरी जाणारा अनेक भक्तवर्ग या राज्यातला आहे। आमच्या पंढरपूरची वारी ही पायी जाते, आम्ही कधी आमच्या वारकरी संप्रदायाने याची मागणी त्या ठिकाणी केली नाही। आज पॅरलल रस्ते या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला प्रामुख्याने त्या ठिकाणी आहेत, परंतु हा जो काय रस्ता या ठिकाणी होतोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जातोय हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। अजून टेंडर निघालं नाही, नाहीतर टेंडर निघालं तर आपल्याला कळेल की कुणासाठी हा रस्ता प्रामुख्याने त्या ठिकाणी होतो। ज्या लोकांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्यासाठीच हा रस्ता प्रामुख्याने पाटणकर साहेब करण्यात येतोय, बाकी दुसरा कुठला उद्देश नाही। समृद्धी महामार्गामध्ये काय घडलं हे उभ्या देशानं आणि महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। किती भ्रष्टाचार झाला, किती शेतकऱ्याला देशोधडीला लावलं हे उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि म्हणून हा महामार्ग न होणं हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे, हे शासनानं या ठिकाणी ओळखावं अशी आमची प्रामुख्यानं विनंती या ठिकाणी असणार आहे। 28 तारखेला 7 मार्चला नोटिफिकेशन निघालं। हा रस्त्यावरचा लढा आपण देत राहूया, परंतु दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढा सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल। 28 मार्च आणि 28 तारीख आणि 7 मार्चला नोटिफिकेशन निघालं, त्या नोटिफिकेशनला हरकती किती लोकांनी दिल्या हात वर करून सांगा।
म्हणजे 50% हात वर येत आहेत. आता पुन्हा शेट्टी साहेब जाहिरात परत काढली, तिने तालुकावाईज जाहिरात आता काढलेल्या आहे. अशा काही वर्तमानपत्रांना दिली की जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं का नाही अशी अवस्था आहे. ती जाहिरात सुद्धा आम्ही वाचली नाही. करवीरची जाहिरात 8 तारखेला आली. किती लोकांना माहित आहे? माहित आहे का? करवीरची जाहिरात 8 तारखेला आली. माहित आहे का नाही? हाय. म्हणजे आता जाहिराती सुद्धा अशा पद्धतीनं दिल्या जातात जेणेकरून लोकांना त्या पोचल्या नाही पाहिजेत. अशा पद्धतीचं नियोजन सरकारचं या ठिकाणी. तांत्रिक मुद्दा पाटणकर साहेब यातला आहे की पहिलं गॅजेट नोटिफिकेशन काढलं, त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या, मग पुन्हा हे अधिसूचना कशासाठी हा प्रश्न आहे. आता साजनीचे केडी पाटील इथं आहेत, ते सह्या घेत आहेत आपले. पहिल्या नोटिफिकेशनमध्ये त्यांची 8 गुंठे जागा दाखवली, आत्ताच्या नोटिफिकेशनमध्ये 30 गुंठे जागा दाखवली. म्हणजे सरकार सुद्धा संभ्रमावस्थेत आहे की नेमकं या ठिकाणी काय चाललेलं आहे. म्हणजे ज्या सरकारचे नकाशे हे पहिल्या गॅजेटमध्ये बरोबर नाहीत का दुसऱ्या गॅजेटच्या बरोबर आहेत हे सरकार सांगू शकत नाही. ते आमचा रस्ता घेण्याचा प्रयत्न, आमची शेती घेण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी करते. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, सरकार म्हणून सरकारबरोबर आपण भांडण करत राहू. रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही सगळे समर्थ आहोत. मी पहिल्या दिवशी ज्यावेळी कागलचं शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळी सांगितलं होतं, ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने केला, कुठंतरी एखाद्याला 50 लाखाचा चेक मिळाला आणि कार्यक्रम होईल आमचा सगळ्यांचा. म्हणजे 90% लोकांचा खर्चीला. एखादा 50 लाख घेईल, आला चेक घेऊन टाकला की मग रांग लागेल, मग थांबवणं अवघड या ठिकाणी होईल. म्हणून आज आपण कोल्हापूरकर म्हणून माझी विनंती आहे, आज इथं सगळ्यांनी शपथ घेऊया, कुठल्याही परिस्थितीत अधिकारी आले तर आम्ही मोजणी होऊ देणार नाही, ही शपथ आपण या ठिकाणी घेऊया. मान्य आहे का? मान्य. शपथ घेऊया की मोजणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही घेऊ देणार नाही. आणि एखादा अधिकारी एवढे पैसे मिळतात, चेक घे म्हणला तरी या ठिकाणी घेणार नाही, ही देखील शपथ आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. हा लढा आपल्याला यशस्वी करायचा असेल तर ही वज्रमूठ, ही एकजूटपणा हा कायमपणे आपल्याला ठेवावा लागेल. ही ताकद आपल्याला कायमपणे ठेवावी लागेल. सरकार आपल्यामध्ये 2 गट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगलीमध्ये तो प्रकार आता आम्हाला अनुभवाला या ठिकाणी मिळतोय. सांगलीमध्ये 2 गट पाडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. कोल्हापूरमध्ये ते घडता कामा नये, ही भूमिका प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. आमची मागणी एकच आहे, सरकारनं चर्चेला बोलावलं तर आम्ही चर्चेला जाऊ, परंतु आमची मागणी एकच असणार आहे, स्थगिती करून चौकशी नको, स्थगिती करून फेरविचार नको. आम्ही चर्चेला येऊ, ते मागणी रस्ता रद्द करणार असला तरच आम्ही या ठिकाणी येऊ, ही भूमिका आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी घेत आहोत. माझी दुसरी एक विनंती आहे की आता गॅजेट नोटिफिकेशन निघालेलं आहे. मी म्हणलं तसं रस्त्याची लढाई आपण करत राहूया, परंतु तांत्रिक लढाईत कुठंतरी आपण पाठीमागं पडायला नको. माझी सगळ्यांना विनंती आहे, आज मंगळवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस तुमच्याकडे आहेत. ज्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांना, दक्षिण असू दे, शिरोळ असू दे, हातकणंगले असू दे, कागल असू दे, आजरा असू दे, भुदरगड असू दे, माझी सगळ्यांना विनंती आहे, या शुक्रवारपर्यंत 100% सगळ्यांच्या हरकती जमा झाल्या पाहिजेत. होणार का? 100%. कुणाची हरकत मागे राहता कामा नये. उद्या हिनी म्हणू नये आम्ही 1000 लोकांचं घेणार होतो, तुमच्या हरकती 200 आल्या, 800 लोकांना मान्य आहे, हे या ठिकाणी हे होता कामा नये. तांत्रिक मुद्दे आहेत. तुम्ही म्हणाल हे गरजेचं आहे का? माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा, मी पहिल्या दिवशी कागलचं शिष्टमंडळ आलं त्यावेळी सांगितलं होतं, कोर्टावर आमचा विश्वास आहे. जाहीर भाषणात तसंच बोलावं लागतं, परंतु कोर्टात कुणी जायचं? ही रस्त्यावरचीच लढाई आपल्याला लढायची आहे. उद्या काय कोर्टात निर्णय होईल सांगता येत नाही. उद्या एखादी किंमत वाढवून या ठिकाणी द्या, या पद्धतीचा निर्णय देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून माझी कोल्हापूर म्हणून विनंती आहे, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता हे आंदोलन मोठ्या पद्धतीने होईल. नांदेडमध्ये उठाव झालेला आहे, विदर्भामध्ये उठाव झालेला आहे, लातूरमध्ये उठाव झालेला आहे, सांगलीमध्ये उठाव झालेला आहे, सोलापूरमध्ये उठाव झालेला आहे. कोल्हापूरनं सुरुवात केलेली आहे. गेल्या 8-10 दिवसामध्ये या सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून आम्हाला फोन येत आहेत,
की आम्ही या आंदोलनात सहभागी या ठिकाणी आहोत. ह्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता होणार नाही ही भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला घ्यावी लागेल. आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की आता 10-12 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. मी स्टेजवरच्या सगळ्यांची महाराज चर्चा केली आणि एक 12 तारखेपर्यंतची मुदत ही सरकारला आम्ही या ठिकाणी देतोय. 12 जुलैपर्यंत या रस्ता रद्द करण्याचा निर्णय घ्या, नाहीतर 12 तारखेनंतर हायवे अडवायला लागला, रस्त्यावर बसायला लागलं, रात्र आणि दिवस बसायला लागलं, ऊन पावसाचा विचार आम्ही या ठिकाणी करणार नाही. तुम्हाला मुदत देतोय कारण की मला माहित आहे सरकारमध्ये उत्तर काय येणार आहे. अधिवेशन आहे, आता घोषणा करता येत नाही, अधिवेशनातच आम्हाला बोलायला या ठिकाणी लागेल. हरकत नाही आमची, अधिवेशनात घोषणा करा, आमची हरकत त्याला नाही, आमची ना त्याला या ठिकाणी असणार नाही. परंतु हा निर्णय 12 तारखेच्या आधी तुम्ही घ्या. हा रद्द करायचा निर्णय तुम्ही आता 12 तारखेच्या आधी घ्या, नाहीतर त्यानंतर आम्ही सगळे तीव्र आंदोलन, जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला झेपणार नाही, जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी परवडणार नाही, अशा पद्धतीचं आंदोलनाची धग ही कोल्हापूरमधून या ठिकाणी येणाऱ्या 12 तारखेनंतर केली जाईल. हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आदरणीय महाराजांचं पाठबळ आपल्याला या ठिकाणी लाभलं. पहिल्यापासून त्यांनी सांगितलं, मी मगाशी सकाळी म्हणलं त्यांना की महाराज आपण कलेक्टर ऑफिसला डायरेक्ट या, नाही म्हणले मी दसरा चौकात येणार आणि शेतकऱ्यांच्या बरोबर चालत मी कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी येणार. आज शेतकरी रस्त्यावर आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्याला बळ देण्याचं काम खासदार म्हणून, महाराज म्हणून माझी जबाबदारी आहे. त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं. आज सगळीच मंडळी आम्ही तुमच्याबरोबर आहेत, तुमच्यात कुठेही फूट पडता कामा नाही, एवढी दक्षता आपण घ्यावी, एवढी माझी विनंती या ठिकाणी असणार आहे. दुसरं एक आंदोलन कदाचित येणाऱ्या भविष्यकाळात आम्हाला करावं लागेल. ते कुठलं आहे? स्मार्ट मीटरचं, प्रीपेड मीटरचं. प्रीपेड मीटरचं एक नवं भूत आता आमच्या डोक्यावर या ठिकाणी येऊन बसलेलं आहे. 24 तारखेला आम्ही इंडिया आघाडी म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांची वेळ मागितलेली आहे. सकाळी प्रीपेड मीटर हे प्रत्येकाच्या घरात बसणार आहे. आता 2 महिन्यानं आम्ही लाईटचं बिल भरतोय. आता लाईटचं बिल भरल्याशिवाय लाईट लावता येणार नाही. पहिलं बिल भरायचं आणि मग लाईट लावायची, असं प्रीपेड मीटर या ठिकाणी. हे प्रीपेड मीटरचं टेंडर झालं, परंतु एवढा विरोध आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही हे रद्द करू. परंतु पाटणकर साहेब कागदावर कुठं आलेलं नाही, फक्त घोषणा झालेल्या आहे. म्हणून हे आंदोलन सुद्धा उद्याच्या काळात हे आंदोलन सुद्धा तीव्र आपल्याला करावं लागेल. हे मीटर म्हणजे काय? 12,000चं मीटर तुम्ही बसवायचं आहे. 900 रुपये अनुदान शासन देणार, राहिलेला 11,000 कुणी भरायचं आहेत? तुम्ही भरायचं आहे. 11,000 तुम्ही भरायचं. जसं मोबाईल आता प्रीपेड आहे त्याशिवाय चालत नाही, तशी घरातली लाईट पैसे भरल्याशिवाय चालणार नाही. हे नवीन भूत आता राज्य शासनाने आणलेलं आहे. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की कॉन्ट्रॅक्टर धार्जिना शक्तीपीठ काय, त्याचं कारण काय, तर हा जो प्री मीटरचं टेंडर झालं 26,000 कोटीचं टेंडर झालं. कुणाला मिळालं टेंडर? तुम्हाला वाचून दाखवतो. अडाणी 7,000 कोटीचं. कितीचं? परत अडाणी 6,294 कोटी. NCC नावाची एक कंपनी आहे नागार्जुना, त्यांना मिळालं 3,000-3,500 कोटी. परत नागार्जुना त्यांना मिळालं 3,300 कोटी. मॉन्टे कार्लो ही कंपनी आहे, त्यांना मिळालं 3,600 कोटीचं. आणि जिनस नावाची कंपनी आहे, त्यांना मिळालं 2,600 कोटीचं टेंडर. आता दुसरी आकडेवारी तुमच्यासमोर सांगतो. नागार्जुन कन्स्ट्रक्शननं इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये भाजपला 60 कोटी रुपये दिलेत. किती? आता त्यांना मिळालं 6,000चं टेंडर. मिळालं, झालं, दिलं गेलं. दुसरं जे जीन्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांनी या ठिकाणी 25 कोटी रुपये भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे उदाहरण मी तुम्हाला का देतोय? कारण की शक्तीपीठ महामार्ग देखील हा एक मोठा स्कॅम उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे. कॉन्ट्रॅक्टरना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर धार्जिन त्या ठिकाणी असणार आहे. माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, कागलमध्ये काही तलाट्यांना नोटिसा आलेल्या आहेत, काही नोटिसा आलेल्या आहेत. आमची विनंती आहे, या आंदोलनामध्ये काल सुद्धा
आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांच्या नोटीस आल्या, काय आम्ही करणार होतो, काय दंगा करणार होतो का, शांततेच्या मार्गाने या ठिकाणी येणार होतो. माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे, आमच्या संयमाची वाट या ठिकाणी बघू नका. कारण नसताना तुम्ही नोटीस द्यायची गरज नव्हती का? इथं शांतता बिघडायला आले आपण, काय दंगा करायला आले आपण? आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या मागायसाठी या ठिकाणी आलेलो आहे. नोटीस देऊन आमच्यावर या ठिकाणी जबरदस्ती दडपण आणत असाल तर मग निश्चितपणे जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा या ठिकाणी राहील. पुढच्या काळामध्ये हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलात तर प्रशासनालाही माझी विनंती आहे की तुम्ही या भानगडीत पडू नका. भांडण शासनाबरोबर आमचं चालू आहे, शासनाने आम्ही बघून घेऊ काय करायचं ते, तुम्ही मध्ये पडू नका. गावातले तलाठी असतील, गावातले ग्रामसेवक असतील, हिने येऊन लोकांना सांगू नये की हा महामार्ग झाला पाहिजे, चांगला आहे, एवढे पैसे मिळतात. सरकारी अधिकारी कोण घरात आला तर ताबडतोब आम्ही सांगा, आम्हाला सांगा. त्या त्या गावातल्या लोकांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका आपण प्रामुख्याने या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात या शक्तीपीठ आंदोलनाला ताकदीनं आपण सगळ्यांनी ताकद देऊया. आज आपण सगळ्या तालुक्यातून आलेलो आहोत. आता यानंतर शाहू महाराज बोलणार आहेत. आदरणीय महाराजांचं भाषण झाल्यावर आम्ही 20 जण आत निवेदन द्यायला जाणार आहोत. तोपर्यंत आमचे राधानगरीचे मुलूक मैदान तोप जालिंदर पाटील साहेब किल्ला सांभाळणार आहेत, ते सांभाळणार आहेत. आम्ही परत सगळे स्टेजवर येणार आहोत आणि मग कलेक्टरांशी काय बोलणं झालं, काय चर्चा झाली हे तुम्हाला सांगणार आहे आणि मगच ही सभा संपेल. भूक लागलेली नाही ना, थांबणार आहे ना? हां, हलायचं नाही कुणी, शेवटी आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून यानंतर आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करावं.